हॅलो मित्रांनो, जे तुम्ही माझ्या पाठी बघताय ते आमच्या गव्हाणे गावचं ग्रामदेवत श्री राघोबा देवाचं मंदिर आहे। दरवर्षाप्रमाणे वार्षिक पूजा असते, जी आज आहे। ती कशी पूजा होते ती मी तुम्हाला आता दाखवतो, चला। तुम्ही जे आता बघताय ते आम्ही आता राघोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आता आम्ही शिरा बनवत आहोत प्रसादी म्हणून। चला तर मित्रांनो, तुम्हाला आतून मंदिर दाखवतो आता। हरजी मित्रांनो, आपले गव्हाणे गावचे ग्रामदेवत श्री राघोबा आणि आजूबाजूला सर्व राखण करणारे आपले देव। इथून दाखवा नवलाय देव, भैरे देव, मराठी देव, पावणे, विठलाई, नेनाई, धने, सोनारकाली, देवी भैरी देव, शंभू, वाघजाई, नेलू कामिनी, जुगाई, विठलाई। इथे सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे आणि इथे आपले गावचे पालखी शिमग्याला हीच पालखी बाहेर निघते। त्याला पाय पडूया। हे आपले मित्र विराज गुरु, ज्याने आता पूजा केलेली आहे। विराज गुरु, हाय बोला। तर मित्रांनो, आता हे तुम्हाला मी जे दाखवतोय हे आपले मूलगावटे, हे ते दिसत आहेत हे आमचे कर्मिले परिवारातले महापुरुष जे मूलपुरुष होते ते इथे गाव देवाच्या बाजूला येऊन बसलेत, त्यांना आपण मूलगावटा असा बोलतो। वाडीच्या आणि भावकीच्या नेहमीच रखवालीला हे पुढे असतात, ह्यांच्यामुळे रखवाली होते। आता आपण बघितलं राघोबा देवाचं मंदिर। देवाच्या मंदिरच्या बाजूला ठीक वज्रेश्वराचं मंदिर आहे। आता आपण आपल्या गँग सोबत जाऊया खाली मंदिराच्या इथे। चगल्या बोले मित्रांनो, तुम्हाला समोर जे दिसतंय ते आपलं वज्रेश्वराचं मंदिर आहे। राघोबा देवाच्या मंदिराच्या ठीक बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। तर मित्रांनो, हे आपलं वज्रेश्वराचं मंदिर आणि मंदिराच्या ठीक बाजूला एक नदी आहे, पण ती आता उन्हामुळे सुकली आहे। पावसाळ्यात ती वाहत राहते। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेली ती नदी ही बघा, इथे गणपती विसर्जन सुद्धा होतं। आपलं मंदिर असं दिसतं। तर मित्रांनो, वज्रेश्वर मंदिरच्या आतमध्ये इथे आपले शंकराची पिंडी आहे आणि त्याच पिंडीच्या बाजूला आपल्या सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे। तुझं नाव काय? नाव सांग सर्वांना। पूर्ण नाव सांग। तू कुठे राहतोस? गव्हाणे। हा, आरोग्य सुविधा ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उभी राहते। येथे 1 जून आता हात लाव।
या ठिकाणी संपूर्ण होत आहे आणि या वार्षिकोत्सवानिमित्त आहे या ठिकाणी तरी आम्ही गावाने ग्रामविकास मंडळ व हे सर्व या दिंडीदारांचे अत्यंत आभार. तर मित्रांनो, हे आपलं वज्रेश्वराचं मंदिर जे सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं राघोबा देवाच्या बाजूला आहे, ते रात्रीचं असं दिसतं. इथं मित्रांनो सेल्फी पॉईंट सुद्धा आहे. मित्रांनो, मंदिरात जाण्याच्या आधी असं पाय डुबवायला लागतात, तेव्हा जायचं आतमध्ये. असे पाय धुवून जायचं मंदिरात. आता संध्याकाळचं आपण परत दर्शन घेतलं आहे. आता दर्शन झाल्यानंतर आपण नमन बघायला जाऊ. आता नमन देवरुखचं नमन आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो.